कधी तुम्हाला स्वप्नात कुत्री पिलांना जन्म देताना दिसली आहे का? स्वप्नशास्त्रानुसार आणि आध्यात्मिक दृष्टीने याचा अर्थ खूपच गूढ आणि शुभ मानला जातो। या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ स्वप्नामध्ये कुत्री पिलांना जन्म देताना दिसण्याचा अर्थ, स्वप्नशास्त्रानुसार शुभ अशुभ संकेत, आध्यात्मिक व कर्मफलाशी जोडलेला गूढ अर्थ। असं स्वप्न तुमच्यासाठी एक नवी सुरुवात, सुख, समृद्धी आणि देवाची कृपा घेऊन येऊ शकतं। तर नमस्कार मित्रांनो, गणेश क्रिएशन जे या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी गणेश तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतो। श्री स्वामी समर्थ कृपेने तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण होत, अशी श्री स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। कधी तुम्ही स्वप्नात पाहिलं आहे का, एक कुत्री पिलांना जन्म देते? असं स्वप्न नेमकं काय सांगतं? हे शुभ आहे का अशुभ? चला आज आपण स्वप्नशास्त्र आणि अध्यात्म या दोन्ही दृष्टिकोनातून याचा गूढ अर्थ जाणून घेऊया। स्वप्नशास्त्रानुसार कुत्रा म्हणजे निष्ठा आणि रक्षणाचं प्रतीक, आणि जेव्हा कुत्री पिलांना जन्म देते तेव्हा त्याचा अर्थ आपल्या आयुष्यात नवीन जबाबदाऱ्या, नवीन सुरुवाती आणि आनंदाची बातमी येणार आहे असा होतो। सकारात्मक संकेत, जर स्वप्नात पिल्लं निरोगी आणि गोंडस दिसली तर त्याचा अर्थ घरात सुख, समृद्धी, चांगली वार्ता, मुलांचा जन्म किंवा एखाद्या कामात यश मिळणार आहे। पण जर पिल्ला आजारी किंवा कमकुवत वाटली तर हा संकेत असतो की येणाऱ्या जबाबदाऱ्यांसाठी तयारी करायला हवी। याचा आध्यात्मिक अर्थ, आध्यात्मिक दृष्टीने पाहिलं तर कुत्रा हा भैरव देवतेचं वाहन आहे। त्यामुळे स्वप्नात पिलांचा जन्म दिसणे म्हणजे देवाची कृपा तुमच्यावर आहे। तुमच्या चांगल्या कर्माचं फळ आता तुम्हाला मिळणार आहे आणि जीवनात सुख समृद्धीचा नवा अध्याय सुरू होणार आहे। म्हणूनच मित्रांनो, असं स्वप्न कधी आलं तर घाबरू नका, कारण ती तुम्हाला सांगते की तुमच्या आयुष्यात एक नवं प्रकाशमान पान लिहिलं जाणार आहे। तुम्हालाही असं स्वप्न आले का? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। आणखीन अशा स्वप्नांच्या गूढ कथा ऐकण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। तर भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।